नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEd-CET 2026ची एक्झाम जी 29 मार्च सकाळ सत्रात झाली या परीक्षेत विचारलेली सर्व प्रश्न पाहणार आहोत। तसेच 28 मार्चला आफ्टरनूनला झालेले सुद्धा प्रश्न पाहणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण अगोदर पाहिलेल्या व्हिडिओ खूप प्रश्न रिपीट झाले आहेत, त्यामुळे उद्या होणाऱ्या 30 मार्च 2026च्या एक्झामसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। यातील 5-6 प्रश्न तरी उद्याच्या एक्झाममध्ये रिपीट होणार, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि 27-28 तारखेला झालेल्या एक्झामचे पण क्वेश्चन पाहून घ्या। त्यातील सुद्धा रिपीट तेच 4-5 प्रश्न पडतील, हे सुद्धा व्हिडिओ आपण टाकले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा आपला पार्ट 2 असेल। प्रश्न आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे, मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली। तर याचे स्थापना वर्ष आहे इसवी पूर्व 322, म्हणजेच सुमारे 2300 वर्षापूर्वी। त्यांनी त्यांचे मार्गदर्शक आणि गुरु आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांच्या मदतीने नंद घराण्याचा शेवट करून हे साम्राज्य स्थापन केले। तर मौर्य समाजाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजेच आजचे पाटणा ही होती। यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। हे भारतातील पहिले सर्वात मोठे संघटित साम्राज्य मानले जाते, यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे, मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले? यातील प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। उत्तर आहे महात्मा गांधी, म्हणजेच दांडी यात्रामध्ये। सुरुवात 12 मार्च 1930 साबरमती आश्रम अहमदाबाद। तर याची समाप्ती आहे 6 एप्रिल 1930 दांडी येथे, गुजरातमध्ये आहे हे। याचा उद्देश होता ब्रिटिश सरकारने मिठावर लावलेला अन्यायकारक कर रद्द करणे आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करणे। याचे अंतर होते, गांधीजींनी त्यांच्या 78 अनुयायांसह सुमारे 241 मैलांचे अंतर पदयात्रेने कापले होते। यावरती सुद्धा प्रश्न असू शकतो। पुढचा प्रश्न आहे, विंग्ज ऑफ फायर पुस्तकाचे लेखक कोण? तर विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत। विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख याचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम। हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून त्यांनी हे अरुण तिवारी यांच्या सहकार्याने लिहिले आहे। यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। या पुस्तकाचा मराठी अनुवाद माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने केला आहे। पुढचा प्रश्न, NEP 2020चा मुख्य उद्देश काय? तर याचे उत्तर आहे, भारताला जागतिक स्तरावर ज्ञान महासत्ता म्हणजेच ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर बनवणे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे। पुढचा प्रश्न आहे, मुंबईला आर्थिक राजधानी का म्हणतात? तर याचे उत्तर आहे, देशातील महत्त्वाच्या वित्तीय संस्थांची उदाहरणार्थ RBI, SEBI, NSE मुख्यालये आणि मोठ्या उद्योगांचे केंद्र मुंबईत असल्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, नेटवर्क शटडाऊनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता? तर याचे उत्तर आहे, युक्रेन हा नेटवर्क शटडाऊनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। तर 2023च्या अहवालानुसार भारत पहिल्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे विचारू शकतात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिम डोंगरास काय म्हणतात? तर महाराष्ट्राच्या पश्चिम डोंगरास सह्याद्री किंवा पश्चिम घाट म्हणतात। पुढील प्रश्न, शेवटचा नाटो सदस्य देश? तर शेवटचा नाटो सदस्य देश स्वीडन आहे आणि त्याचा 32वा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न, बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर याचे उत्तर आहे, बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीला म्हणतात। वारंवार येणाऱ्या पुरामुळे तिला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, खालील आयोगांचा योग्य कालानुक्रम लावा। तर याचे उत्तर असेल, पहिल्यांदा सॅडलर आयोग, नंतर मुदालियार आयोग किंवा माध्यमिक शिक्षण आयोग आणि लास्टला येतो कोठारी आयोग। कारण की मुदालियार आयोग आणि माध्यमिक शिक्षण आयोग हे दोन्ही एकच आहेत। या आयोगांची स्थापना वर्ष पाहूया। सॅडलर आयोग हे 1917 ते 1919 आहे। मुदालियार आयोग किंवा माध्यमिक शिक्षण आयोग 1952 ते 1953 आणि कोठारी आयोग 1964 ते 1966 असा आहे।
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर याचे उत्तर आहे मालमत्तेचा मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हा मालमत्तेचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार होता. यामध्ये बदल केला गेला. 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीद्वारे हा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळण्यात आला आणि सध्या हा अधिकार केवळ एक कायदेशीर अधिकार असून तो कलम 300A मध्ये समाविष्ट आहे. प्रश्न कोणीही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. यातील काही प्रश्न रिपीट होतात. लोकसभाचे मुख्य कार्य कोणते? तर उत्तर आहे बी, कायदे बनवणे. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह असले तरी लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींचे सभागृह म्हणून त्याला अत्यंत महत्त्वाचे अधिकार आहेत. पुढील प्रश्न पाहूया. अशाच प्रकारचा 28 मार्चच्या एक्झामला सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. उद्याही अशा टाईपमध्ये येऊ शकतो. एकूण 60 व्यक्ती आहेत. त्यापैकी 20 जणांना ए आवडतो, 30 जणांना बी आवडतो आणि 10 जणांना ए व बी दोघेही आवडतात. तर किती जणांना ए किंवा बी पैकी कोणीही आवडत नाही? तर याचे उत्तर येईल 20. आपण ते पाहूया कशा पद्धतीने सोडवायचे. एकूण आवडणारे व्यक्ती काढूया. तर ए ला आवडणारे अधिक बी ला आवडणारे वजा दोन्ही आवडणारे. ए किंवा बी आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या 20 अधिक 30 वजा 10 बरोबर 40. म्हणजेच 40 जणांना किमान एक तरी विषय ए किंवा बी आवडतो. कोणीही न आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या काढूया. एकूण व्यक्ती आहेत 60, आवडणाऱ्या व्यक्ती आहेत 40. 60 वजा 40 20 होते, म्हणून याचे उत्तर आहे 20. यामध्ये बाय मिस्टेक 66 झालेले आहे, तर इथे 60 आहे. प्रश्न, अ हा ब चा भाऊ आहे, ब हा क चा भाऊ आहे आणि क ही ड ची पत्नी आहे. तर अ आणि क यांच्यातील नाते काय? तर याचे उत्तर येईल भाऊ. आपण हे पाहूया. अ हा ब चा भाऊ आहे, म्हणजेच अ आणि ब पुरुष भावंडे आहेत. ब हा क चा भाऊ आहे, म्हणजेच अ, ब आणि क ही एकाच आईवडिलांची मुले आहेत. क ही ड ची पत्नी आहे. याचा अर्थ क ही स्त्री आहे आणि ती अ व ब यांची बहीण आहे. यामुळे निष्कर्ष असा होईल, प्रश्न अ आणि क यांच्यातील नात्याबद्दल आहे. अ हा क चा भाऊ आहे आणि क ही अ ची बहीण आहे. त्यामुळे याचे उत्तर होईल भाऊ. एका रांगेमध्ये 40 व्यक्ती आहेत. एक्स हा पुढून 16व्या क्रमांकावर आहे आणि वाय हा मागून 9व्या क्रमांकावर आहे. तर एक्स आणि वाय यांच्या स्थानांमधील अंतर किती आहे? याचे उत्तर येईल 15. ते काढूया आपण. एक्सचे पुढून स्थान आहे 16वे, तर वायचे मागून स्थान आहे 9वे. वायचे पुढून स्थान काढण्यासाठी सूत्र एकूण व्यक्ती वजा मागून स्थान अधिक 1, म्हणजेच 40 वजा 9 अधिक 1 बरोबर 32वे. आणि एक्स आणि वाय यांच्यातील व्यक्ती म्हणजे अंतर वायचे पुढून स्थान वजा एक्सचे पुढून स्थान वजा 1. 32 वजा 16 वजा 1 बरोबर 15. अशा प्रकारे याचे उत्तर येईल 15. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात आधी स्थापन झालेला आयोग कोणता? तर याचे उत्तर असेल सी, सॅडलर आयोग. सॅडलर आयोग हा 1917चा आहे. यालाच कलकत्ता विद्यापीठ आयोग असेही म्हणतात. मुद्दालियर आयोग हा 1952 ते 53चा आहे. यालाच माध्यमिक शिक्षण आयोग म्हणतात. आणि कोठारी आयोग हा 1964 ते 66चा आहे. पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक शिक्षण आयोगानुसार शालेय शिक्षणाची रचना कोणती सुचविण्यात आली? तर याचे उत्तर आहे 6+3+3. तर स्पष्टीकरण पाहूया. माध्यमिक शिक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार शालेय शिक्षणाची रचना 6+3+3 ही सुचविण्यात आली होती. याबद्दल स्पष्टीकरण पाहूया. मुदालियार आयोगाची शैक्षणिक रचना 11+3 वर्ष. मुदालियार आयोगाने एकूण 11 वर्षाचे शालेय शिक्षण आणि त्यानंतर 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुचविला होता. पुढचा प्रश्न आहे, समभुज चौकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती? तर याचे उत्तर होईल 360 अंश.
चौकोनाचा नियम आहे, कोणत्याही चौकोनाच्या चारही अंतर्गत कोनांची बेरीज नेहमी 360 अंश असते. चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो, म्हणून 90 गुणिले 4 बरोबर 360 अंश होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या इतर मित्रांना सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.